हाँ बोला। मैडम मैं इलेक्ट्रिक डिपार्टमेंट से बोल रहा हूँ। हाँ काय झालं? मैडम वो आपके एरिया में रिपेयरिंग वर्क चल रहा है तो थोड़ी लाइट आपके घर के अंदर फ्लक्चुएट होगी। कुठलं काम? काय झालंय? रेनी सीजन है ना तो थोड़ा सर्विसिंग का काम चल रहा है। अच्छा ठीक है। या प्रिया तू पण ना. का दुसऱ्या कोणाला एक्सपेक्ट करत होता का? कोणा दुसऱ्याची? काय प्रिया तू पण. राहुल मी नोटीस करते की तू माझ्या प्रत्येक गोष्टीवर चिडतोस, माझ्यात इंटरेस्ट घेत नाही. माझी चूक काय आहे? आणि हा दुसऱ्या कोणाचा कॉल आला की खूप खुश होऊन बोलतोस, हसून बोलतोस. तू आणि तुझा खट्याळपणा मी तुला किती वेळा समजवलंय पण तू काय समजूनच घेतलं नाहीस. म्हणजे तू आता माझ्यात इंटरेस्टेड नाहीयेस. बघितलं, ही तुझी घाणेरडी सवय. कळत नाही मला हा तुझा मूर्खपणा कधी जाईल. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालत बसतेस आणि मला या गोष्टीचा खरंच कंटाळा आलाय. राहुल तू माझ्यापासून काय लपवतोयस ना? अगं मी तुझ्यापासून काय लपवू? ही शालिनी, हिचे सारखे सारखे कॉल काय येत आहेत? बॉस आहे ती माझी. बॉस की दोस्त? हा आहे माझ्या मैत्रिणीसारखी पण मी तिच्याशी बोलतो फक्त तिच्याबरोबर काम करण्यासाठीच. म्हणजे काम होण्यासाठी तू काय पण करशील? म्हणजे ती जर बोलली तर तू झोपणार तिच्या बरोबर? प्रिया तू पण ना अगं हे सगळं आपल्यासाठी करतोय, समजलं तुला? मार मला, मार मार. काय मारत नाही? मार मला, मार मार एकदाच, मार 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 मला, मारून टाक एकदाच, मार मार मला, मार मार. काय मारत नाही? मार मला, मार मार एकदाच, मार. सोड मला. मार मला, मार मार मला, मार मार मला, मारून टाक एकदाच मला, मार.
भूक लागली आहे प्रिया. कुठे गेला होता तू राहुल? कुठे नाही, इथेच होतो प्रिया. मला एकटं सोडून जाऊ नको ना राहुल. कुठे नाही गेलो होतो प्रिया, अगं इथेच आहे. आय एम सॉरी राहुल. इट्स ओके. बरं, जेवायला काय बनवलंयस? सॉरी, मी काहीच नाही बनवलं. मला माहितच होतं. चल ये, आपण बनवू. प्रिया, थोडंसं खा ना. खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस. तू कुठे सोडून गेला होता मला? मी कुठेच नाही गेलो होतो, तुझ्या समोरच तर बसलोय. तू मला कुठे सोडून जाणार नाही ना? अगं प्रिया, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. पण तुला पण संशय घ्यायची सवय आहे ना, ती सोडून द्यायला पाहिजे ना, कारण ही सवय खूप बेकार आहे. राहुल, तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि आपल्या दोघांमध्ये कोणी आलेलं मला अजिबात आवडत नाही. आणि तुझ्यासाठी मी किती पॉझिटिव्ह आहे. अच्छा ऐक, जास्त पॉझिटिव्ह होणं ना हे खरंच चांगलं नाही. याच्यामुळे नात्यामध्ये दुभंग निर्माण होतो, कळलं तुला?